दासाची काळजी लहान मुलांनी आणि आई वडिलांनी कशी घेतली पाहिजे. तर पहिल्यांदा मी आई वडिलांच्याकडे वळतो. तर ज्यावेळी बाळ जन्माला आल्यावरती आपण त्याला ब्रेस्ट फिडिंग करतो बरोबर. आईचं दूध पित असतं तेव्हापासूनच खरं काळजी घेणं सुरुवात. म्हणजे लोकांचं असं म्हणणं असतं की ज्यावेळी लहान आहे ते बॉटल फिडिंग चालू आहे किंवा आपण त्याला काही खाणं सुरुवात केलं नंतर लगेच दातांची काळजी घेणं गरजेचं. सगळ्यात महत्वाचा सध्या प्रॉब्लेम असा आहे की बॉटल फिडिंग हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे बॉटलने दूध पाजणे त्याच्यामध्ये मोठे दाताचे प्रॉब्लेम लहान मुलांचे येतात. कारण रात्री ते बाळ रडत असताना आई किंवा वडील उठून त्याला ती बॉटल तोंडामध्ये देतात. ते आई झोपते बाळ झोपतं आणि ते बॉटल मधलं दूध आणि ते तोंडामध्ये तसंच राहतं. तिथून दात किडण्याची प्रोसेस म्हणजे पेशंट सांगतात की आई वडील सांगतात की त्याचे दात काही वर्षापूर्वी थोडे नुसते काळसर दिसत होते आणि अचानक सगळेच दात किडायला सुरुवात झाली. कारण हा दुधाचा लेअर जे अन्नच आहे तो सगळ्या दातांवर पसरलेला असतो आणि तिथून दात किडण्याची सुरुवात होते. तो जसं मी मगाशी म्हणलं की आजी आजोबांच्या वेळची जी लाईफस्टाईल होती ती आपण खरं अवलंबली पाहिजे. म्हणजे वाटी चमच्याने मुलाचा दूध पाजलं पाहिजे. आणि का तर आई आणि बाळ दोघेही जागे असतात. ज्यावेळी आपण वाटी चमच्यातून दूध पाजून थांबतो त्यावेळी आई त्याला उचलते, बाळ थोडं जागा असतं, तो 2-3 वेळा लाळ गिळतो आणि ते दुधाचा लेअर हा तिथून निघून जातो तोंडात तसाच राहतो. म्हणजे ह्याप्रमाणे लहान मुलांच्या बरोबर आई वडिलांचंही थोडंसं काउन्सिलिंग किंवा त्यांनाही माहिती असणं खूप गरजेचं आजकाल झालेलं.